धावांची पेनल्टी दिली जाईल. चला मॅच ऑन करा. 2 बॅट्समन मैदानामध्ये लगेच पाठवायचे. ड्रीम 11 माचिवडा आणि मानपडा या 2 संघादरम्यान इथे मॅच आपण पाहतोय. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. करूया गणपती बाप्पाला मोरया. गणपती बाप्पा मोरया. ड्रीम 11 माचिवडा आणि मानपडा या 2 संघादरम्यान इथे मॅच खेळली जाते. मेगा फायनल डे आज. पहिल्या दिवसामध्ये भरपूर असे रेकॉर्ड या मैदानामध्ये आपण पाहिलेत. कालच्या दिवसामध्येही खूप मोठे रेकॉर्ड. कालच्या दिवसामध्ये अंतिम मॅच मध्ये सर्वाधिक धावसंख्या कुठली गेली 85 धावा आणि त्याही 4 ओव्हरमध्ये. गुड मॉर्निंग वैभव, आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 पंच निलेश पाटील सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर नरेंद्र भारती सर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. या दोन्ही पंचांना त्यांची जरी हाईट कमी असली तरी कमी लेखू नका. जेवढं वय आहे त्याहून डबल त्यांच्याकडे अनुभव आहे. पॅनल्टी देण्यासाठी हे दोन्ही पंच मागे पुढे बघत नाहीत, लक्षात घ्यायचंय. त्यामुळे कुठल्याही संघाने नियमांचं उल्लंघन करू नका. मित्रांनो, क्रिकेट आपण खेळतोय. आपण एक मोठी टुर्नामेंटमध्ये इथं एक भाग घेतलाय आणि नक्कीच आयोजकांना साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे. चला मॅच करूया ऑन. पहिला चेंडू 1 2 लेट्स प्ले स्टार्ट. बरोबर पहिला चेंडू इथे पडला जातोय 10:24 आणि पहिला चेंडू प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न. उंची जास्ती, लांबी कमीचा फटका. फर्स्ट विकेट डाऊन. मिस्टर जयेश बॅक टू द पवेलियन. बिग विकेट आहे, बिग विकेट आहे. क्या बात है. थँक्यू डीजे मिस्टर दिनेश. साई बाबांचं गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. सर्वांचे दैवता आज आपण पाहतोय. दर गुरुवारी त्यांची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवशी त्यांची आठवण आणि त्यांचं गीत. आज सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूवरती इथे आमचे दिनेश ठाकूर ठाकूर आहे भाई आणि त्यांच्या माध्यमातून हा गीत सर्वांपर्यंत पोहोचवलं गेलाय. पहिल्या चेंडूवरती एक बिग विकेट, मोठी विकेट. जो पॉवर प्ले मास्टर ज्याला म्हटलं जातं ड्रीम 11 माचिवडा संघाकडून जयेश हा फलंदाजी ते बाद होतोय. आता मात्र थोडीशी दिशा भरकटला जाईल. गोलंदाजी मार्गवर बजरंगी आहे. पाहायचंय कशा प्रकारे बजरंगी. मात्र पहिल्या चेंडूवरती बजरंगीने आपलं काम पूर्ण केलंय, कारण एक घातक खेळाडू मैदानामधून बाहेर पाठवलाय. त्यावेळी पहा चेंडू पडल्यानंतर चेंडू जातो 3rd मॅन रिझन मध्ये. गोशांकी क्षेत्र दिली तुम्हाला फक्त आणि फक्त 1 धाव मिळाली जाईल. अजून एक नियमाशन लक्षात घ्या. डिक्लेअर झोन मध्ये जर चेंडू गेला तर तिथं स्ट्राईक रोटेट केली जाणार नाहीये. जो बॅट्समन खेळतो त्याच बॅट्समनने स्ट्राईक मध्ये राहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू विकेट गमावली होती. बोलून ठेव. बोला ट्रॅफिक मध्ये अटकले. संघाची धावसंख्या
पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा पाहायला मिळत आहेत. बजरंगी गोलंदाजी मार्गावर आहे. फोटा चेंडू होता, गॅप मध्ये खेळला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तिथे, प्रोटेक्शन ठेवला गेला होता. कारण पॉवर प्लेचा षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक लॉंग ऑफ रेझनमध्ये आणि त्यानंतर एक लॉंग ऑनमध्ये पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर आपण पाहतो, सीमारेषेजवळ आपण पाहतोय. अंबईलेवन मीरा रोड आणि वन साइड वर्तकनगर. लक्षात घ्या, पहिला इनिंग ब्रेक संपायच्या आतमध्ये टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं असेल. तुमचा आवाज, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, यूट्यूबवरती तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर नक्कीच पहिला इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस बॉक्समध्ये असणं बंधनकारक असेल. यावेळी शाडंबूचा फटका, उंची जास्त लांबी कमी, फटका आणि अप्रतिम झेल. क्या बात आहे. मानपाडा संघ आज नक्कीच काहीतरी मजबूत नाश्ता करून आलाय. क्या कॅच पकडला गेलाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा आणि मॅच पकडा. कारण ज्या ज्या वेळी कॅचेस सुटतात त्या त्यावेळी फलंदाजांना जीवनदान भेटल्यानंतर आक्रमक होत आहेत. आज जर आपण पाहिला तर एक सुंदर क्षेत्ररक्षण सजवला गेलाय आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो मानपाडा टीममधून. त्या परिसरामध्ये सुरेश ॲल्युमिनियम हा संघ प्रथमतः आपण पाहतोय. मी प्रथमतः पाहतोय. पहिलाच वर्ष आहे. क्या बात आहे. पहिलाच वर्ष आहे या संघाचं आणि पहिल्या वर्षी कसं परफॉर्मन्स आहे बघा मित्रांनो. स्वतःवरती विश्वास असेल ना तर आपण जग जिंकू शकतोय. मात्र तो विश्वास असणं गरजेचं आहे आणि ती मेहनत करणं गरजेचं आहे. पहिला वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळते सुरेश ॲल्युमिनियम मानपाडा संघाची. यावेळी सर यष्टांवरती आदळलाय, मात्र कुठली दुखापत होणार नाही. याचं कारण एकच आहे की गोलंदाजाला ब्रश नाही झाला तो चेंडू. जर ब्रश झाला असता तर कुठेतरी नॉन स्ट्राईकचा फलंदाज थोडासा धोक्यात असता. 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. आदर्श शेट्टी आणि आदेश ही जोडी मैदानामध्ये. सलामीसाठी जे 2 फलंदाज आले होते, जयेश आणि अज्जू, हे 2 फलंदाज बाद झालेत. दोघांनी शून्याचा चष्मा घातला आणि ते डगआउटमध्ये जाऊन पोहोचलेत. अंतिम आणि शेवटचा बॉल, पॉवर प्लेचा षटक. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 5 धावा या बजरंगीने खर्च केल्यात. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. पहिला पॉवर प्लेचा षटक कसा असावा हे नक्कीच बजरंगी याच्याकडून शिकायला पाहिजे. फक्त 6 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. मूर्ती लहान पण कीर्ती महान. युवा गोलंदाज आहे आज. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा आपण पाहतोय. टॉस जिंकला होता मानपाडा टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये, चेंडू जाणार आहे दणदण करत, गोळीच्या वेगाने फरार मिळतोय हा पहिला मोगरपाडा चषक चौकार. 4 रन्स. पहिला चेंडूवरती आदेश या फलंदाजाने एक मस्त फटका पाहायला मिळाला, चिकना आणि देखना. यावेळी पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, व्हेरिएशन चेंडूवरती पाहायला मिळालं. गोलंदाज अवनीश या गोलंदाजाकडून. क्षेत्ररक्षकाची विवरचना आपण पाहिलात तर एक मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर एक डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. यावेळी पहा पुन्हा एकदा पूर्णपणे ऑफ साईडला खेळवण्याचा प्रयत्न, वाईडिश यॉर्करचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल. यष्टीरक्षकाचं कौतुक करेन, एक चांगलं गॅदर यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कारण या घोडबंदर परिसरामध्ये जर कुठला यष्टीरक्षक महत्त्वपूर्ण टॉप 1 आहे तर तो 40+ खेळाडू आहे. मात्र त्याने क्रिकेट भरपूर गाजवले, मात्र इथे लॉंग ऑफ मध्ये क्या बात आहे, विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा आणि गडी बाद झाली 3. इधर देखने का गया पूर्णपणे लाईन लागली जाते फलंदाजांची. कारण आपण पाहिला तर 3 गडी 10 या धावसंख्येवर बाद झालेत. एखाद्या फलंदाजाला पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये पार्टनरशिप ही सर्वात मोठी आहे. कारण तुम्ही पार्टनरशिप केलं तर नक्कीच एक चांगली भागीदारी नंतर एक चांगला धावफलकी तुम्ही करू शकता आणि तोपर्यंत सेट होऊ शकतोय. कारण तेवढी नजर त्या बॅट्समनची त्या चेंडूपर्यंत पडली जाते. आदर्श आणि कल्पेश ही जोडी मैदानामध्ये. यावेळी 5 जागेवरून फटका केला गेला, चेंडू जाईल लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. जबरदस्त फटका पाहायला मिळत आहे. तेवढं मधुर संगीत आमच्या दिनेश ठाकूर सरांच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत. आगरी कुळांची देवता आई एकवीरा मातेचं संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये दोन्ही काम नक्कीच पूर्णपणे बखूबी पूर्ण करतात. यावेळी पहा षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर, तू शेर तर मी 16 शेर. विकेट डाऊन. सोळा धावा धावपलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मात्र लक्ष दिलं तर गडी बाद झाले ते म्हणजे 4. कल्पेशने एक षटकार मारला, त्यानंतर कुठलाही मोह आवरला नाही, पुन्हा एक मारण्याचा प्रयत्न. मात्र पहा प्रत्येक वेळी गोलंदाज मूर्ख नसतं, कधीतरी एखादी चुकी होते. मात्र सगळेच चेंडू तुम्हाला मारायला देईल असं नाहीये, कारण या गोलंदाजांना 11 मधून 4 गोलंदाज निवड केले. लक्षात घ्या, 11 मधून 4 गोलंदाज निवडले जातात यासाठीच की त्यांच्याकडे काहीतरी क्षमता आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी सांगितलं जातं की खराब चेंडूंचा समाचार घ्या, चांगल्या चेंडूंना सन्मान द्या. तुम्ही चांगल्या चेंडूंवरती सिंगल डबल ही येऊ शकते, प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मिळू शकत नाहीत. मात्र खराब चेंडू जर असेल तर तुम्ही नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाठवा. तिसरं षटक गोलंदाजी मार्गवर कल्पेश येतोय. यावेळी फटका केला गेलाय, लंगॉन क्षेत्रामध्ये करतोय चुकी.
आणि वन बाउंड चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. मिळतील नशिबाच्या 4 धावा. चौकार मिळाला गेलाय. चौकाराने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 20 रन 20 धावा कल्पेश गोलंदाजी मार्गवर. त्यावेळी पहा षडंपूचा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी शॉर्ट डिलिव्हरी होती मात्र अति वेगाने आणि थोडंसं अति बाउन्स होता या चेंडूवरती. गुड लेंथवरून चेंडूला टॉस केलं गेलं होतं. एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय कल्पेशच्या माध्यमातून. अरे या आता जो चेंडू टाकला होता ना, या प्रकारचे चेंडू जे जास्त करून घातक असतात. यावेळी बा पुन्हा एकदा फटका केला गेला. गॅपमध्ये आहे का क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील मात्र चौकारा साडी जातोय. पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मानपाडा संघाने चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं मात्र या ओव्हरमध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लाभली जात नाही. कारण गोलंदाजी कितीही चांगली गेली मात्र तुम्ही जरी क्षेत्ररक्षण खराब केलात तरी त्या गोलंदाजाचं नाव खराब होतं, लक्षात घ्या. आणि धावाही बहाल केल्या जात आहेत. चौकाराने अजून धावा वाढल्या जातील. 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू होता. जड मधून चेंडूला खोदून काढले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर हा खेळाडू इथे फीट झाला असता. मात्र तसं घडत नाही. नशिबाची साथ मिळाले फलंदाज आदर्श याला. टेरेन्स हा फलंदाज आपण पाहतो. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. याचंही नाव सब बोला इथे या मैदानामध्ये गाजलेला आहे. आदर्श आपण पाहिला टेनिस क्रिकेट विश्वामधील इथे नामवंत गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जाते. माचुगडाचा एक हुकमे एक्का म्हणून त्याला म्हटलं जाते. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कमी वर्षामध्ये जास्त नाव कमवणारा आदर्श शेट्टी यांना आपण पाहतोय. मानाने आणि सन्मानाने यांचं नाव घेतले जाते कारण तेवढी कामगिरी या खेळाडूने केली, लक्षात घ्या. कारण म्हणतात तर टेनिस क्रिकेट असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असो, जो मेहनत करतो ना त्याचंच नाव या बोर्डावरती येतं. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. लक्षात घ्या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी येणं गरजेचं असेल. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये अम्मो 11 काश्मीरा आणि वन साइड वर्तकनगर दोन्ही संघ पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आले नाहीत. आले असाल तुम्ही तर लगेच इथे आलेल्याची उपस्थिती आणि पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस हे दोन्ही लक्षात घ्या होणं गरजेचं आहे. अन्यथा दोन्ही संघांना षटकं कमी केली जातील जर दोन्ही संघ लेट आली तर. अन्यथा पॅनल्टी पण तुम्हाला दिली जाणारच आहे. मात्र तुम्ही जर टायमावरती उपस्थित राहा तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट आम्हालाही पाहायला मिळेल. आमची अशी अपेक्षा नाही की तुमच्या ओव्हर कमी व्हावत किंवा तुम्हाला पॅनल्टी मिळो. मात्र क्रिकेटमध्ये मित्रांनो नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. अंतिम आणि शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकाला हा मारामारी या नावाने ओळखलं जातं. तोडूफोडू या नावाने ओळखलं जाते. कारण या षटकामध्ये एक फलंदाजी करणारा संघ एक टार्गेट सेट करतोय आणि टार्गेट सेट करण्यासाठी मोठमोठे फटके या अंतिम षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये अंतिम षटकामध्ये साहिल यांनी धमाका केला होता लास्टच्या मॅच मध्ये. यावेळी पहिला चेंडू केला गेलाय. काऊ क्या बात है. कॅच ऑफ दी टूर्नामेंट मिस्टर दीपक. वन हँड अँड कॅच. जबरदस्त कॅच टिपला गेलाय. नशिबाची साथ जर असेल ना तर तुम्ही नक्कीच वरच्या आकाशालाही जाऊन भेटून याल. मात्र ती साथ असणं गरजेचं आहे आणि ती साथ मिळाली दीपक याला.
दीपक नक्कीच आज टी व्हीवरती चमकला गेलाय. रिव्ह्यू मध्ये पाहूया आपण पुन्हा एकदा कशा प्रकारे तो रिव्ह्यू हाताळला गेलाय, कसा झेल टिपला. अंतिम या क्षणामध्ये तो चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात होता, मात्र एक जबरदस्त झेल दीपक याचा. कशा प्रकारे पकडला गेला. बॉडी बॅलन्स मजबूत होता, स्वतःवरती विश्वास होता आणि त्यानंतर तो झेल पकडला गेलाय. क्या बात आहे दीपक. कॅच ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमधील हा पहिला असा खेळाडू आहे की त्याने एक चांगला झेल पाहायला मिळालाय. प्रसाद येतोय यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पूर्ण मात्र पैकी खराब आहे. दुसरी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला गेलाय प्रसादच्या माध्यमातून आणि या 2 धावा पूर्ण. 2 धावेने धाव फलक 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चेंडू जर आपण पाहिलात ऋषी येतोय फलंदाजी करण्यासाठी. अंतिम 4 बॉल बाकी आहेत अजूनही. अपेक्षा असेल 10 ते 12 धावांची, मात्र पाहायचं किती धावा येतील. पहिली पूर्ण केली, दुसरी घेण्याचा प्रयत्न धोकादायक. यस इज गॉन. धावची 4 रूपाने फलंदाज बाद. लक्षात घ्या कॉलिंग ज्यावेळी तुम्ही रनिंग करताय त्यावेळी दोघांचे कॉलिंग असणं गरजेचं आहे. एक दुसऱ्याशी संभाषण होणं गरजेचं आहे. मात्र इथे कॉलिंग चुकीचं आणि धावची 4 रूपाने इथे गडी बाद होतोय. फलंदाज टेरेन्स या फलंदाजाला परतवलं गेलंय. खराब परिस्थिती अजूनही म्हटली जाईल, कारण जरी इथे विकेट गमावत आहेत मात्र धावाही येणं गरजेचं असते. माजिवडा संघाचा ड्रीम बॉय ज्याला म्हटलं जाते प्रसाद, मिस्टर प्रसाद यांना आपण पाहतोय. माजिवडा संघाचे ड्रीम बॉय आहेत. ते करता धरतायत या संघाचे. जास्तीत जास्त मेहनत या संघासाठी कुणी घेतले तर आदर्श शेट्टी, जयेश आणि प्रसाद. एक मजबूत संघ या घोडबंदर टप्प्यामधील पाहायला जातोय माजिवडा ड्रीम 11 माजिवडा संघ. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी प्रत्येक वेळी. मात्र आज नाराज केले ड्रीम 11 माजिवडा या संघाने, कारण कुठली बॅटिंग आम्हाला पाहायला मिळाली नाही. आणि त्याचा कारण उस्मान एकच आहे की जिथे पहिल्या चेंडूवरती जयेश बाद झाला ना, तिथे थोडासा या संघाने प्रेशर निर्माण केलं, कारण ती महत्त्वपूर्ण विकेट होती ड्रीम 11 माजिवडा संघाची, जयेश याची. या षटकामध्ये गोलंदाज सचिन याने एक चांगली गोलंदाजी केली. सचिन नाव जर तुम्ही ऐकलात तर इंटरनॅशनल क्रिकेटचे सर्वांचे गुरु, महागुरु सचिन तेंडुलकर सरांचं नाव येते. मात्र भरपूर वर्ष क्रिकेट केले, भरपूर रेकॉर्ड आपल्या नावावरती केलेत. त्यांचा एक रेकॉर्ड अजूनपर्यंत कुठल्या खेळाडूने तोडलं नाही आणि तो म्हणजे धावसंख्यांचं. त्यावेळी उलटा चेंडू होता, बॅट वरती पूर्णपणे घेता आला नाही. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे, पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. क्या बात आहे, हॅट्रिक पूर्ण करतोय हा गोलंदाज. हा 3रा गोलंदाज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. सचिन याने हॅट्रिक पूर्ण केली. पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती गोलंदाज रनआउट झाला होता का? यार क्या उस्मान कुछ भी बोलता है यार तू. विकेट देखा इधर. सॉरी, हॅट्रिक गृहीत केली जाणार नाही. पहिली विकेट रनआउट होती. नहीं मैं इधर विकेट देखा वो सब. थोड़ा आज ना उस्मान की नींद खुली नहीं है, इसके लिए थोड़ा सा प्रॉब्लम हो रहा है, ध्यान दो. गलती होता है दोस्त, गलती सुधारता है ना वही हीरो होता है. आता मात्र ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज सचिन हा गोलंदाज आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. 5 बॉलमध्ये 4 गडी बाद, 2 धावा. 3 धावा सॉरी आणि 4 गडी बाद झाले या ओव्हरमध्ये. 1 रनआउट आणि 3 विकेट आपल्या नावावरती आहेत.
हॅट्रिक काय पाहायचं, हॅट्रिक पूर्ण केली जाईल का या स्पर्धेमध्ये, हो गया, एक इनिंग हो गया. तिसरा नाव घेतला जाईल का, मात्र नाही. रनआउटच्या रूपाने मात्र फलंदाज बाद होईल. किती दादा स्कोर? 5वा फलंदाज या ओव्हरमध्ये इथे बाद होतोय आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 32 धावा आणि 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काल मोगरपाडा संघाचे 8 गडी बाद झाले होते आणि आज पहिल्याच मॅच मध्ये 9 गडी बाद आहेत ड्रीम 11 माजिवडा संघाची. लक्षात घ्या सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल, समोर आपण जो गेट पाहतोय तिथे कुणीही बाईक पार्क करू नये. समोर खेळाडू खेळताना मैदानामध्ये फलंदाजांना थोडासा त्रास होतोय, खेळाडूंना त्रास होतोय, त्यामुळे जिथे कुणी बाईक समोर उभी केली असेल तर ती बाईक हटवायची, अन्यथा ती बाईक आज अंतिम दिवस आहे लक्षात घ्या, मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाईल त्या खेळाडूला. बाईक 5 मिनिटामध्ये जर कोणी हटवली नाही तर ते आज या आमच्या स्टेजच्या समोर मिळेल लक्षात घ्या. 32 धावा झाले, 33 रन टू विन्स आणि आपलं बॅट्समन घेऊन लगेच त्या डगआउटमध्ये आपण जायचंय. मानपाडा संघ घेऊया थोडीशी विश्रांती, ऐकूया आमच्या डीजे वाल्यांना. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या अम्मो 11 काश्मीरा आणि वर्तक नगर, वन साइड वर्तक नगर आणि अम्मो 11 काश्मीरा. लक्षात घ्या पहिल्या चेंडू पडायच्या आतमध्ये दोन्ही संघ जर आले नाहीत तर त्या दोन्ही संघांना 2 चेंडूंची पेनल्टी दिली जाणार आहे लक्षात घ्या. नेक्स्ट मॅचसाठी अम्मो 11 काश्मीरा आणि त्यानंतर अम्मो 11 काश्मीरा आणि वर्तक नगर दोन्ही संघाने लक्षात घ्या. तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल पहिला बॉल पडायच्या आतमध्ये जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला 2 चेंडूंची पेनल्टी दोन्ही संघांना दिली जाईल. कारण काल कमिटीने ही पेनल्टी स्वीकारली होती कारण लेट आल्या कारणाने. समोरच्या संघाला पेनल्टी दिली होती. कमिटीच्या टीमला पेनल्टी काल दिली गेली होती लक्षात घ्या आणि आयोजक संघ स्वतः पेनल्टी स्वीकारली होती. ती छोटंसं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याकडे पोहोचायचं आहे आणि त्यासाठी मानपाडा संघची सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 33 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. पहिले 2 फलंदाज मैदानामध्ये संकल्प आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा ही ड्रीम 11 माजिवडा संघासमोर सोपं मानू नाही शकणार आहेत कारण माजिवडा संघामध्ये बॉलिंग लाईनअप खूप मोठी आहे. आदर्श शेट्टी सारखा हुकमे इक्का गोलंदाज आहे त्यांच्याकडे. प्रसाद सारखा एक गोलंदाज आहे.
त्यामुळे या 33 शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल ही मॅच. आलेल्या सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी लकासते स्पोर्ट्स मोगरपाडा प्रेझेंट बाय मोगरपाडा चषक 2025. एक भव्य दिव्य आणि एक देखणीय स्पर्धा आज आपण पाहतोय. खत्म करने का दुसरं काय नाही का. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेमध्ये एक चांगलं आयोजन मोगरपाडा संघाने केलंय. टॉससाठी लक्षात घ्या, पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये दोन्ही संघ येणं गरजेचं असेल, अन्यथा दोन्ही संघांना 2 चेंडूंची पेनल्टी दिली जाईल. वर्तकनगर आणि अमूल्यवान कासिमेरा. पहिला बॉल आदर्श शेट्टी गोलंदाजी मार्गवर. प्रथमेश आणि संकल्प ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला पण पाहतोय फलंदाज. मोबाईल में ले, स्ट्राईकला कोण आहे? मोबाईल में भी होता है. बॅट्समन कोण आहे? अरे मोबाईल में. स्ट्राईकला संकल्प आहे ना. स्ट्राईकला संकल्प याला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला प्रथमेश. आदर्श शेट्टी पहिला बॉलर, पहिला बॉल. क्या बाद आहे. लेंथ वरून पूर्णपणे चेंडू पडल्यानंतर का टॉस केला गेला गोलंदाजाला. ही खासियत आहे या गोलंदाजाची. याच गोलंदाजीसाठी या गोलंदाजाला एक मोठं नाव दिलं या घोडबंदर पट्ट्यामध्ये. कारण ज्याच्या वेळी हा गोलंदाज गोलंदाजी वरती येतोय त्यावेळी आपल्या गोलंदाजीची छाप हा प्रत्येक वेळी सोडतोय. आदर्श शेट्टी नाव आहे या गोलंदाजाचं. यावेळी ब्लॉकवरती अपील केलं गेलंय. पंचांकडे अपील आणि या अपीलचा उत्तर कुठलाही नव्हता, कारण कुठेतरी स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. चला जास्त वेळ काढू नका, कारण अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अंपायरांकडे कुठली ॲग्रीमेंट तुम्ही करू नका. लेग बाईच्या रूपाने आमचे पंच इथे एक धाव घोषित करतायत. लक्षात घ्या, बाहेर देशावरून हे दोन्ही पंच आम्ही आणलेले आहेत. एक नेपाळ आणि एक मोगरपाडा. हे 2 पंच एक खास या स्पर्धेसाठी बोलवले गेले. ट्रेनिंग कोणाला येते बाहेरून. बाहेरून ट्रेनिंग घेऊन आज या मोगरपाडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पंचांवरती कुठलाही दबाव तुम्ही टाकू नका, कारण पंचांकडे ती दबाव टाकल्यानंतर त्यांचं प्रत्येक प्रश्नाची उत्तरे त्यांच्याकडे असतात. आमचे लेजेंड अंपायर मिस्टर निलेश पाटील, मोगरपाड्याची आणबाण शान ज्यांना ओळखलं जात आहे. त्यानंतर मिस्टर नॉडी नरेंद्र भारती. यावेळी पहा, चेंडू स्लॉट मध्ये होता, मात्र पाठवायचा होता प्लॉट मध्ये. सरळ लॉंगॉन रिझल्ट मध्ये सुंदर झेल आणि पहिला फलंदाज इथे विकेट गमावतोय. बाद झाला तो प्रथमेश इथे बाद होतोय. पहिला विकेट इथे जर आपण पाहिला तर आदर्श शेट्टी याच्या नावावरती आहे. मी पहिलेच बोललो होतो, मोगरपाडा सॉरी माझीवडा ही संघ गोलंदाजी मजबूत आहे. या संघासमोर तुम्हाला 33 धावाही कमी पडू शकतात. कारण या 33 धावा तुम्हाला चेस करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मनपाडा संघ नवीन संघ आहे मनपाडा, कारण याच वर्षी या संघाने या टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. मात्र कामगिरी पहिल्या बॉलिंगमध्ये जर चांगली केली आहे, मात्र तीच कामगिरी आता बॅटिंगमध्ये करावी लागेल. या घोडबंदर टप्प्यामध्ये आता मात्र क्रिकेटचा आणि क्रिकेटचाच फक्त महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण ही स्पर्धा संपली की लगेच बुधवार आणि गुरुवार विजय सरिता या मैदानामध्ये 24 आणि 25 ज्या रोजी शेंडोबा स्पोर्ट्स कासार वडवली यांची एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर याच मैदानामध्ये 1 जानेवारी ते 4 जानेवारी एक मोठी स्पर्धा आहे, कापऱ्या देव चषक. आणि या स्पर्धेचं एक महत्त्वाची गोष्ट आहे उस्मान, या स्पर्धेमध्ये जगदीश सरांचा ऑर्केस्ट्रा असतो. महाराष्ट्रातील
कानकोपऱ्यामध्ये जाऊन पोचलेले एक महान गायक अग्री कोळी गाण्यांचे जगदीश पाटील सर आणि त्यांचा ऑर्केस्ट्रा ते 4 दिवस या मैदानामध्ये पाहायला मिळणार आपल्याला. त्यानंतर राजाबाई कोळीवाडा संघाचे 1 ते 4 जानेवारी या दरम्यान मॅच पाहायला मिळेल. क्रिकेट कंटिन्यू चालू असणार आहे या कासार वडवलीमध्ये. फक्त एक धाव आहे धाव फलकावरती. फुलटा चेंडू होता बॅटची कडा लागली गेली होती. मात्र क्या बात आहे, या गोलंदाजाला का म्हटलं जात आहे की एक अनुभवी गोलंदाज. ते एक उदाहरण आणि दिले इथे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आणि गडी 1 बाद होतो. इथे पहिला काम या गोलंदाजाने पूर्ण केलंय. थोडासा प्रेशर निर्माण केलं या गोलंदाजाने समोरच्या मानपाडा टीमवरती. कॅप्टन आहे का ऑन साइड. अमूल्यवान काश्मीरा टीम कैप्टन आपको आना है तुरंत. ध्यान रखिए आगे वाली टीम आपकी आ चुकी है. या अमूल्यवान कैप्टन आपको आना है. पहिला षटक संपलाय आणि नावावरती गेले ड्रीम 11 माचिवडा या संघाच्या. कारण मानपाडा संघाची परिस्थिती आपण पाहिला तर 1 गडी बाद 1 धावसंख्या आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव येणं गरजेचं होतं. 33 धावांचा पाठलाग करायचा. आता 18 चेंडूमध्ये 32ची गरज आहे. मॅच आता मात्र माजिवडा संघाने आपल्या नावावरती करण्याचा एक जिद्द मनामध्ये घेतली आणि जोपर्यंत मनामध्ये जिद्द आहे ना तोपर्यंत कोणी हरवू शकत नाही आपल्याला. ती जिद्द आणि ती चिकाटी असणं गरजेचं आहे आणि ती जिद्द आदर्श याने दाखवले पहिल्या ओव्हरमध्ये. कारण फक्त 1 धाव खर्च केले. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू आपण पाहतोय. एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने खूप उशिरानंतर फलंदाज संकल्प याच्या बॅटमधून 1 धाव येते. संकल्प आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये. दीपकला जर आपण पाहिला तर सीमारेषेजवळ एक चांगला झेल एका हातामध्ये जो टिपला गेला होता. डावखुरा फलंदाज आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाते. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर एक मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. अश्विन येतोय गोलंदाजी मार्गावर. पहिल्या चेंडूवरती सिंगल. यावेळी हा चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने स्वार झाला होता या चेंडूवरती. अचूक टप्पा आणि तेवढी चांगली गोलंदाज अश्विनच्या मार्फत पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका मानपाडा संघाकडून पाहायला मिळाला नाहीये. यावेळी अजून एक चांगला चेंडू. मात्र थोडीशी दिशा खराब. पंच इकडे आमच्याकडे होत आहेत. आम्हाला सांगतायत वाईट. अवांतर धावसंख्येमध्ये भर अवांतर धावेने 1 धाव जोडत असताना आमचे स्कोरर दिनेश ठाकूर 3 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. वेलकम मिस्टर सूरज. यायचं सूरज तो सुबह जल्दी खुला था लेकिन आप बहुत लेट आए भाई. ब्लॉक गोल मध्ये चेंडू काढला होता. खोदून काढले चेंडूला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये केला गेला. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. वेलकम भाई कैसे हो. वन साइड वर्तक नगर टीमचं इथं आगमन झालंय. ठाणा परिसरामधील एक नामवंत टीम जिला ओळखलं जाते. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या 5. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मानपाडा संघ यावेळी चांगला आहे. आवाज साऊंड जबरदस्त आणि तेवढाच दीपक याचा हा फटका जबरदस्त. 6 धावा षटकार.
आएगा मैं बंद कर दिया रेडर की स्कोर होएगा मोबाइल में नहीं बनता मेरे उधर ही बनता है पूरा आता है ना पता क्या बात है दीपक, एक जबरदस्त बॅटिंग, एक जबरदस्त फटका, ताकदवर, अगदी पूर्णपणे शरीराची पूर्ण जेवढी ताकद आहे तेवढी ताकद या फटक्यावरती सोडली होती. हे काय फटका पाहायला मिळालाय दीपक. फुलटॉस फुलटॉस, चुकी गेले, इट्स अ बीमर बॉल. ओनली नो बॉल बस सबमिट नो बॉल इथं पंचाने घोषित केलाय. लेन्स बॉल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. 14-21 अमूल्यवान काश्मीरा. ध्यान रखना आपको, आपके आगे वाला टीम कैप्टन इधर आ चुका है, आपको तुरंत आना है. यावेळी फटका खेळला गेला आहे, झेल आहे. सुंदर खेळ टिपला गेला, सुटला गेला सर. लास्ट बॉल लास्ट. तेरा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 13 चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा पहा, अगदी तिखट मारा या गोलंदाजाने केला. जरी एक षटकाराला चुकी केली होती आणि त्या चुकीचं इथे जर आपण पाहिलात तर कमबॅक केले या गोलंदाजाने. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतात आणि आता 12 चेंडूमध्ये 19 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलेन्सिंग आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. एखादी ही ओव्हर जर कमी षटकांची आली तर शेवटच्या षटकामध्ये एक प्रेशर मानपडा संघावरती येऊ शकते. मात्र पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये केली जाईल. तिसरं षटक एक महत्वपूर्ण षटकामध्ये मयूर या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. चला मॅच ऑन करा. लक्षात घ्या जास्त टाइम खर्च होतोय. स्ट्राइक पे डिपार्टी 12 मध्ये 19 ची गरज आहे जिंकण्यासाठी. मयूर क्रमांक 3 चा गोलंदाजी मार्गवर या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. ऑन स्ट्राईक दीपक याला आपण बघतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. यावेळी फटका खेळला गेलाय. मात्र क्षेत्र आहे तो म्हणजे चुकीचं, कारण त्या क्षेत्रामध्ये जरी तुम्ही मोगरपड्यात चेंडू मारलात तरी फक्त एकच मिळणार आहे. अगदी घोडबंदर मध्ये जरी मारलात तरी एकच धाव आहे. सिंगलने आता समीकरण आहे 11 मध्ये 18. 18 रन टू विन्स, रिमाइनिंग 11 डिलिव्हरीज. अकरा चेंडू 18 धावा. धाव फलकावरती समीकरण आपण पाहतोय. मयूर उलटा चेंडू होता, उंची जास्त लांबी कमी. शतरक्षक येतोय झेलखाली, पकडला झेल आणि संपलाय दीपक याचा खेळ.
सुंदर खेळ टिपला गेला इथे. अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे जर आपण पाहिलात ना तर एलिव्हेशनचा थोडंसं कमी पडलंय, ताकद थोडीशी कमी पडली आणि ज्याचं कारण एक सुंदर खेळ सीमारेषेजवळ टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. महत्त्वपूर्ण विकेट दीपक. बॅक टू द पवेलियन. आता मात्र 10 मध्ये 18ची गरज आहे. मॅच कुठेतरी मानपाडा संघाकडून दूर होत चालले आणि त्या मॅचला जवळ करायचं असेल तर एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. कारण ज्या ज्या वेळी तुम्ही क्रिकेटमध्ये खेळता त्यावेळी कॉम्बिनेशन रिक्वायर रन रेट हे पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला चेस करायच्यात. एक टार्गेट सेट करत असताना करंट रन रेट पाहिलं जातं. मात्र ज्यावेळी तुम्ही चेस करताय त्यावेळी रिक्वायर रन रेट तुमच्याकडे किती आहे आणि त्या कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल यावरती लक्ष द्यावं लागेल. इथे मात्र आता जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे, ती म्हणजेच 9 चेंडू आणि 17 धावा. 9 मध्ये 17ची गरज. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मयूर. अशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. एक धाव संख्या आपण पाहिलं तर लेगबाईच्या रूपाने इथं पंच 22 दिलंय. 45. मयूर यावेळी पहा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बॅकफूट वरती आला होता, कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क कुठल्याही प्रकारे पाहायला मिळत नाही फलंदाजाकडून. तुम्ही जेवढे डॉट कराल, जेवढे कमी धावा बनवाल तेवढं टेन्शन मानपाडा संघाकडे येईल. कारण आता चेंडू कमी आणि रन जास्त असं समीकरण आहे. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता, किल्ला मात्र पुन्हा एकदा खेळ सुटला गेला. तो धावा इथं पूर्ण केल्या गेल्यात. एक संकल्प अजूनही स्ट्राईक घेतलाय जो ओपनिंग साठी आला होता. तो संकल्प इथे या बॅटिंग करत असताना थोडासा संघर्ष करतोय. 7 मध्ये अजूनही 15. एखादा मोठा फटका उस्मान मैच पूरा बदल सकता है, लेकिन वो फटका आना जरूरी है. और इस गेम पे आएगा तो और मजा आएगा भाई. पाहायचं कशा प्रकारे अंतिम चेंडू मयूरच्या माध्यमातून हाताळला जाईल. मॅच मध्ये अजूनही दोन्ही टीम मध्ये 50-50 मॅच आहे. मात्र एखादा फटका येईल का. एक हा चेंडू चांगला. यावेळी पहा डॉट बॉल. आणि आता प्रेशर निर्माण केले गोलंदाज मयूर यांनी. कारण या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत फक्त आणि फक्त 4 धावा. आणि आता जिंकण्यासाठी 6 मध्ये 15 आहे. क्या बात आहे मयूर. ड्रीम 11 माजिवडा सांगतोय अजून आम्ही या मॅच मध्ये आहोत. आपको आना है तुरंत. अमूल्य कासिमिरा तुरंत आना है, अन्यथा आपकी टीम को पेनल्टी दी जाएगी. पहले इनिंग ब्रेक में अपन टॉस करते हैं, ध्यान में रखना. पहले ऑलरेडी लेट हो चुके हैं आप. इसके लिए अभी आपको पेनल्टी तो मिलेगी लेकिन आपको तुरंत आना है. अमूल्य काशिमिरा 6 बॉल आणि 15 धावा. प्रसाद येतोय गोलंदाजी मार्गावर. एक अजून माजिवडा संघाचा अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज मिस्टर प्रसाद. शॉर्ट ऑन बॉल, शॉर्ट ऑन पूल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. क्या बात आहे. आता मात्र आल्या पहिल्या चेंडूवरती प्रसादला पाठवलंय सरळ मैदानाच्या बाहेर. या षटकाराने समीकरण बदललंय मित्रा. आता समीकरण आहे 9 धावा आणि 5 चेंडू. 5 मध्ये 9ची गरज आहे. षटकाराने
आता मात्र प्रेशर थोडासा रिलीज केलाय मानपडा संघाने. ओ अब्बास भाई आले अमू 11 का टॉपसाठी. थैंक यू. गुड मॉर्निंग अब्बास भाई, बहुत लेट हो गए भाई आप. यावेळी अतिप्रति उत्तर दिला गेलाय. षटकार आल्यानंतर सरळ दांडी 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 गुल. क्या अभी दिखाया नहीं. रुक जा गिरू. 4 मध्ये 9 ची गरज आहे. कोण जिंकेल ही पहिली मॅच. अगदी ही मॅच जनरल ऑड मधून ICO मध्ये कन्वर्ट केली गेली. अगदी हृदयाचे ठोके धक धक करणारी ही मॅच इथे पाहायला मिळते. क्या बात आहे. प्रसाद एक षटकार खातोय, लगेच प्रत्युत्तर देतोय. अगदी दांडी गोल केली गेली. षटकार मारणाऱ्या त्या खेळाडूला सांगितलं तू शेर तर मी 1.25 शेर. चार बॉल आणि 9 ची गरज आहे. अगदी असं वाटलं की नक्कीच मॅच या षटकारानंतर पूर्णपणे मानपडा खिशात घेतोय का. फोल्ड केलं गेलंय. यावेळी पहा सुंदर चेंडू आहे. डॉट बॉल अजून पाहायला मिळते. ही खासियत आहे माझीवडा संघाची. नवीन संघ आहे, थोडस प्रयत्न चांगले केले गेले होते मानपडा संघाकडून. मात्र मित्रांनो समोर गोलंदाज चांगले आहेत. प्रस्ताद सारखा गोलंदाज, आदर्श सारखा गोलंदाज. 33 धावा डिपेंड करत असताना असं वाटलं होतं मानपडा संघ सहज पूर्ण करेल का, मात्र नाही. माझीवडा संघाने एक जबरदस्त कमबॅक केलंय. यावेळी फटका पोहोचलाय हवेमध्ये. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. आता समीकरण आहे अंतिम शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. आता मात्र 2 मोठे फटके. आता करो या मरो, डू ऑर डाय. जिंकायचं असेल तर दोन्ही चेंडू तुम्हाला या मैदानाच्या बाहेर मारावे लागतील, अन्यथा तुम्हाला कॅब बुक करावी लागेल. दौडमध्ये 9, मात्र या दौडमध्ये 9 पूर्ण केल्या जातील का. कैमरा देखने का वो दिखा रहा है कि फोटो डालने का नहीं दिखा नहीं डालने. संकल्प जर आपण पाहिला तर ओपनिंगला आलेला खेळाडू आहे, मात्र अजूनपर्यंत क्रीजवर ते. दौडमध्ये 9 ची गरज आहे. नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये आहे. यावेळी पहिला बॉल उड़वलाय आणि चेंडू गेला. क्या बात है. ये मैच ICO में से वापस जनरल में क्यों आ रही है. अब टेंशन, अब बड़ा वाला टेंशन. 1 बॉल आणि 3 धावा. बॉल बाउंड्री भारत पाठव. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. म्हणजेच या चेंडूवरती चौकार किंवा षटकार, म्हणजेच तुम्हाला मैदानाच्या बाहेर मारावंच लागेल. 3 बनवायचं आहेत कसे पण. क्या बात आहे, क्या बात आहे. मॅच पहा, प्रेक्षक जिथे खुर्चीत बसले होते त्यांना उठवलं या मॅचने. हा षटकार आल्यानंतर सचिन या शेवटच्या बॉलवरती काय करेल. यावेळी फसलाय, मात्र चांगले प्रयत्न होते. पकडला जेल माझीवडा, इथे मिळवतो विजय. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत ही अगदी रंगली मॅच. वेलकम आकाश, आपलंही सहर्ष स्वागत. आयुष्य आपण पाहतोय काल 3 दिवस लगातार खूप मेहनत केले या सर्व संघाने. गावदेवी लकास होते, मोगरपाडा संघाने. कारण कुठलाही आयोजन मित्रांनो आपण करतो त्यावेळी मेहनत करावीच लागते.
सगळं आयोजन पाहणं गरजेचं आहे. सर्व टीम आल्यात का, टीम आल्यानंतर मैदान बघणं गरजेचं आहे. षटकाराच्या बाहेर बॉल गेला की तो घेऊन येणं गरजेचं आहे. स्टेजवरती पाहुण्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. हे सर्व पाहावं लागतंय आणि त्यानंतर ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी होते. कौतुक करेन मोगरपाडा संघाचा आणि कौतुक करेन